राजू लोहार यांनी मोतीलाल ओसवाल फायनान्स कंपनीकडून घर घेण्यासाठी कर्ज घेतलं होतं। त्यानंतर त्यांनी 11.5 लाखांचं घर घेतलं। कर्जापोटी लोहार यांनी 10,77,000 रुपयांची परतफेड केली। त्यात शासन मदतीचा समावेश होता। मात्र राजू लोहार यांचं निधन झाल्यानंतर फायनान्स कंपनी लोहार यांच्याकडून 7 लाखांहून अधिक रकमेची मागणी करत आहेत। हा सरळ अन्याय असून फायनान्स कंपनीनं लोहार कुटुंबाला वेठीस धरलं असल्याचा आरोप करून आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटोळे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। आज आम्ही ज्या आंदोलनासाठी ज्या पत्रकार परिषद घेतली ती मोतीलाल ओसवाल नावाची फायनान्स बँक आहे। त्या बँकेने लोहार परिवाराला 11 लाख रुपयाचं लोन पास केलं होतं घरासाठी। त्यात त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचे 2-2.5 लाख रुपये मिळाले। त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला लोहारांचा। त्यावेळेस त्यांना मिळालेले 5 लाख 7 लाख 8 लाख जे असतील ते पैसे हे सर भरले तर आजपर्यंत त्यांनी 47 आणि 42 असे 2 हप्ते भरलेले आहेत। तर त्याचे पैसे जर झाले असे बघितले तर 11 लाखच्या वर जातो। कारण 11 लाखाचं घर घेतलेलं असताना आज ते 23 ते 24 लाखापर्यंत बँकेने वसूल केले आणि अजून 7 लाख रुपये ते मागतायत। तर आम्ही भारतीय रिझर्व्ह बँकेला याची तक्रार देणार आहोत। लोहार कुटुंबाचे कर्ज माफ व्हावे, त्यांच्या घरात कमविता व्यक्ती नाही अशी मागणी उपस्थितांनी केली आहे। राजू लोहार यांच्या मृत्यूनंतर इन्शुरन्सची 6 लाखांची रक्कम मोतीलाल ओसवाल फायनान्स कंपनीकडे जमा असल्याचे शीतल लोहार यांनी सांगितलंय। लोहार यांची 2 मुली दूध पिशवी आणि पेपर वाटप करून कुटुंबाची गुजराण करत आहेत। मोतीलाल ओसवाल फायनान्स कंपनीचे मुंबईत प्रभादेवी इथे मुख्य कार्यालय असून नाशिकमध्ये पंडित कॉलनीतील लक्ष्मी एव्हेन्यू या इमारतीत शाखा आहे। फायनान्स कंपनीनं 9,20,000 रुपये मुद्दल आकारून त्यावर 9,52,000 रुपयांचं व्याज आकारलंय। म्हणजेच कंपनीनं 18 लाखांहून अधिक रक्कम वसूल करून लोहार कुटुंबाचे आर्थिक शोषण केल्याचे कागदोपत्री दिसून येत आहे। काही खासगी फायनान्स कंपन्यांनी शहरात असेच जाळे पसरले असून असंख्य गोरगरीब लोक त्यास बळी पडतात। पोलीस यंत्रणेकडे अनेकदा अशा तक्रारी करूनही कंपन्या शिरजोरी ठरल्याची उदाहरणे आहेत। आरपीआय आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोहार कुटुंबाच्या माध्यमातून फायनान्स कंपन्यांचा बुरखा समाजासमोर ठेवला आहे। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।